आम्ही काकीला शोधत होतो, काकी नव्हत्या मागाशी. काकी रात्री 11 वाजेपर्यंत इथेच असते. पूर्ण पिकनिक आली बायकांची पूर्ण. हे बघा लफडी चालू. आपल्या ग्रुपमध्ये असा एक रायडर असतो, मॅप लावून सुद्धा भरकटतो बघा. पुन्हा पण आकडा व्हायचा. पटलं का नाही बाई? पावडर त्याला पाऊंड पावडर कोणी लावली पाडली इथं. एखादा काळा माणूस पण गोरा होईल इथं, एवढी पावडर चांगली आहे. स्वर्ग बघा भाई, काय व्ह्यू दिसतोय. कडक कडक एक नंबर व्ह्यू भाई, एक नंबर. हे आपला सनराईज आणि आपली फरारी. ऐका ना, इज्जत फरारीला. आला भावाचा कॉल आला, भाव उठला, चिकन उठला आपला. आला भाई, हा व्ह्यू बघायला एक नंबर ना, कडकला. ऐका ना, इज्जत असा रड पाहिजे ना मक्खन. मग भावाला कॉल करूया, आपल्या भावाला कॉल करूया. आपला भाऊ आपला जीव आहे. भावाला कॉल करूया. थांबाच्या गावात हात दुखायला लागले. कुठे आहे भावा? आता इथे बोविदापाडा.
ते चिकून उठले काय बाकीचे? हा ठीक आहे आलो. नाक्यावरती उभे राहा. काय बोलतो? हा हे काय आलो आता, पोचेल 5 मिनिटात. काय हा अरे रॉकेट आहे आपली. अरे कधीच पोचलो असतो मी. एकदम आरामात आलोय. आता 7 वाजता पोचलो असतो. हा म्हणून मी आरामात आलो. म्हटलं लवकर जाऊन काय उपयोग, जरा झोपू दे आता. अर्धा रस्त्यामध्ये आलो आहे बाबी. कडक व्ह्यू आलेला आहे इथं. आता 13 मिनिटावरती आहे इथून भद्रेश्वरी आपलं हे द्वारका मंदिर. ही आपली मंडळी एंटर गँग बाय एंटर गँग. जो रामू, जो शामू, जो पप्या आणि गम्या, मी पंड्या. सो गाईस व्ह्यू बघा, व्ह्यू चेक करा मित्रांनो. जरा मध्ये शॉर्ट झालेला. 8 मिनिटात आपण पोचणार आहे द्वारका मंदिर. हे बघ स्टंट मारायला ठेवलंय इथं. डायरेक्ट विरली. रॉकेट गँग. ए भाई ए नाद करती काय? ट्रकवाला बोलतात मला. असं चालवलं भाई. नाद करा पण यांचा नाही. यांच्यापासून 10 फूट 40 फूट लांब राहा. भावाला ए भाऊ झोमात आहे. हे आपलं द्वारका मंदिर. त्यांना बोलाव ना, कुठे गेले? अरे त्याने इथून पण टर्न मारला असता. हे असे असतात भाई. आपल्या ग्रुपमध्ये असा एक रायडर असतो जो मॅप लावून सुद्धा भरकटतो. बघा समोर नाही तर बघा, घोडा पलटी टांगा फरार. काय बोलायचं भाई, काय बोलायचं? जंगल भाई चुकून आला वाघ तर. अरे चुकून वाघ आला तर इकडून वाघाला सांगतो भाई, तू वाघ आहेस ना, आम्ही पण वाघ आहे. आम्ही तुझ्याहून जास्त पटीने वाघ आहो, फाडून खाऊ. द्वारका मंदिरात पोचलेलो आहे. गर्दी दिसत आहे. पार्किंग कुठं आहे इथं? गाडीची पार्किंग रिक्षावाल्यांची आहे. आपली कुठं आहे? लावूया आतमध्ये. या आपल्याला ऑफ रोडिंग आवडते भाई. पुढं लावायची. इथं लावाय पुढं, इथं पुढं. हा तिथून काढायला हे कठीण होईल. इथं रिक्षा लागल. इथं लाव, इथं लाव. द्वारका मंदिरला आलेलो आम्ही मजबूत मध्ये. अरे लाईन बघा भाई, गँग बघा गँग. 4 जण किती? 4 जण बस आहे. टिक्का नको भाई, नको. इथे ना मी इथं शाळेमध्ये असताना मी या कॉलेजला आलेलो बघ इकडे. या आम्हाला पिकनिकला आणलेला.
आता का आणलं ते आम्हाला माहित नाही पिकनिकला इकडं. इथं काय होतं कॉलेज दाखवायला आणलं की आम्हाला तेव्हा लहान होतो म्हणून आम्हाला त्यांनी एड्यात काढलेलं. हा बाबा सस्ता व्हिडिओ ब्लॉगर. 2 भाऊ द्वारका मंदिरात प्रस्थान झालेले आहेत. गर्दी बघा ना भाई किती जाईल. मला वाटलेलं संडेला गर्दी असणार. पिकनिक आली बायकांची पूर्ण. दर्शन झालं आमचं एकदम बरोबर दर्शन झालं. आता आम्ही चाललोय कुठं अंडरग्राऊंड गणपती मंदिरात. कुठं आहे ते? आपला नाळसोपारा वेस्ट. शोध काढू त्याचा आम्ही शोध काढू मंदिराचा आणि जाऊया तिकडे. चला तर पहिलं तर भाई भूक लागली आहे आम्हाला सगळ्यांना. भूक लागली आहे मजबूत. काय बोलतो बा भूक लागली लय खूप भूक लागली जोरात भूक लागली. काय खायला शेव? जास्त लागली. आपण चिकन तर खाऊ नाही शकत. नाही पाप नाही करायचं. मंदिरामध्ये आलोय बाई. व्हेज खाऊ. कसं वाटतंय आपल्या द्वारका मंदिरामध्ये येऊन विरारच्या आधी पहिल्यांदा आलोय पण लय भारी वाटलं आम्हाला. असे खूप चांगलं मंदिर आहे मित्रांनो. इथं आलं पाहिजे तुम्हाला. एकदा एकाच दिवस काढून या आणि बघून जावा. भारी वाटलं म्हणजे मन प्रसन्न होईल असं मंदिर आहे. म्हणजे ज्याला जायला अवेलेबल नाही ना मेन द्वारका मंदिरात त्यांनी इथे येऊन व्हिजिट करा. आणि मिनी द्वारका मंदिरात ना बाहेर पडलो मी चप्पल घालत होतो तेवढ्यात मागणं काकांचा आवाज आला पण काकांनी एक टोमना भारी मारला. या उन्हात चप्पल चालली तरी चालेल पण बायको तापली नाही पाहिजे. इज्जत आहे का नाही काकाला. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता पण आपलं शूटिंग करायला भेटला नाही म्हणून आपण बाहेरचे शूटिंग घेऊया. मुंबईच्या धावपळीपासून थोडं दूर विरारमध्ये लपलेलं आहे एक शांत आणि दिव्य ठिकाण. हे आहे विरारमधील द्वारका मंदिर. भगवान श्रीकृष्णाला समर्पित एक सुंदर मंदिर. इथे पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं आणि प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. स्थानिक भक्तांसाठी हे फक्त मंदिर नाही तर श्रद्धेचं आणि विश्वासाचं केंद्र आहे. असं म्हणतात की इथे मनापासून प्रार्थना केली तर भगवान श्रीकृष्ण नक्की ऐकतात. जर तुम्हीही अशा शांत आणि सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल तर विरारचं हे द्वारका मंदिराला नक्की भेट द्या. मंदिराकडून निघताना आमची ओळख झाली या 2 भावांशी. निर्मळ स्वभाव आणि बोलण्यात साधेपणा. खरंच खूप छान वाटलं भेटून. तेवढ्यात नजर गेली भाऊच्या डॉमिनरवरती. बहुतेक लोकांचं अजूनही स्वप्न आहे ही गाडी घेण्याचं. रायडर्स लोकांचं पहिलं प्रेम म्हणजे आपली गाडी. चला तर मग भाऊंचा निरोप घेऊन सुरू करूया आपल्या पुढच्या प्रवासाला. बाकी भाऊंना फुल इज्जत. सो काय आता मी निघालो अंडरग्राऊंड टेम्पलसाठी गणपती मंदिर. या बाय मजबूत गरम होते आपण भावतो इथं. पण एक आहे की तुम्ही इथं याल ना तुमचं मन एकदम शांत होऊन जाईल. अयोध्याला नाही का ते राम मंदिर आहे ते श्रीरामाची जी मूर्ती बनवली आहे ना तशी डिट्टो सेम टू सेम इथे बनवली. सेम टू सेम. त्याला 17 वेळा कॅमेरा पडतोय. चायला काय विषय तुझा भाई थांब ना जरा जागेवर. भूक लागली आता आपण काहीतरी खायला बघूया. एक वडापाव खाऊया. हो आपण आपल्याला कसं आहे काय नसेल तरी चालेल वडापाव भेटला पाहिजे. नाश्ता केला आता आम्ही मजबूत नाश्ता केलेला आहे. जास्त काय ना भाई वडापाव खाल्ला आहे. आता आम्ही चाललो आहे वाघोलीमध्ये नाळसोपारामध्ये. म्हटलं एवढा टाईम भेटला आहे तर तिथं पण व्हिजिट करूया आपण. तिथून मग डायरेक्ट घरी. त्याला असं वाटतंय मी बाहेरगावात चाललो आहे. बाहेरगावी आलो आहे. इंग्लंडला आलो. इंग्लंडला साऊथ आफ्रिका या थायलंड ये थायलंड. आय एम कभी भी हवी भी सायकलिंग केली तरी चालल. सायकलिंग थांबली नाही पाहिजे. एवढ्या उन्हामध्ये भर उन्हामध्ये सायकलिंग करतायत. शॉकने संपला पाहिजे. हो ट्रॅफिक संपते का नाही. हे
काकी काय करत होत्या? काकींचा इरादा काय होता? घपला. होय, काकी डेंजर काय पण भाई, डायरेक्ट हात. हे बघ, हे बघा, परत 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 परत. कंटेंट भेटतोय बघा, कंटेंट भेटतोय. कमेंट करा तुमच्या ग्रुपमध्ये अशी अशी पोरं आहेत का जी नुसती पळत सुटलेत, रस्ता माहीत नाही काय नाही, रस्ता सुसाट भेटला पळत सुटलेत, आड धड कुठं कुठं घुसतायत. आता सरळ रोड आहे भाऊ, इथलं कुठनं आलं काय माहिती. गुगल मॅप लावून पण भावानं भरकट आहेत रस्ते. हवं की परत नाही, मस्त. आम्ही काकीला शोधत होतो, काकी नव्हत्या मागाशी. काकी रात्री 11 वाजेपर्यंत इथेच असते. आई मामी तुमची आठवण काढत असते. होय ना, सगळ्यांना इकडे घेऊन या. आणि आता काकी नाश्ता भेटला, आणलाय गरम गरम, तो खाऊन घ्या. काय नाश्त्याला का इडली? इडली चटणी आहे, परत मिसळ पाव आहे. काकींच्या शॉपला विजिट, दुकानावर विजिट करा मित्रांनो. काकीलाही प्रेमळ आहे. भावेश कुठं आहे? पावश कामावर कामावर गेला. संध्याकाळी काय खाणार आहे? कुठे? गुरुवारचा. तर मित्रांनो, घरी जायची वेळ झालेली आहे आपली. आता फिरून झालं आहे, आपलं पार्टनरला पण आपण घरी सोडलं आहे. आता इथून पहिला आपल्याला पेट्रोल पंप शोधायचं आहे, कारण 2 कांडे आहेत फक्त गाडीमध्ये, टाकीत. गाडी पोचेल 2 कांड्यात, पण एक बॅकअप म्हणून ठेवायला. पेट्रोल भरला मित्रांनो, टाकी फुल झाले का रचकन निघायली. सिग्नल लागला आहे, हे बघा, लफडी चालू. ज्या रस्त्याने पण आलो ना सकाळी, त्याच रूटने आपल्या घरी जायचं आता फटाफट, म्हणजे आरामात. हायवे पकडला आता आपण वसईवरून, आणि नालासोपारावरूनचा हायवे पकडला असताना तिथून परत लांब आणि हायवे खूप लांब आहेत ना इकडचे, येईपर्यंत खूप टाईम लागला असता. म्हणून आपण डायरेक्ट सिटीमधून आलो, शॉर्टकट मारून डायरेक्ट 5 मिनटामध्ये हायवे जॉईन. माझा पहिलाच ब्लॉग आहे. कसं आहे, मी सुरुवात केली आहे, मी ह्या आशेवर नाही की मला कोणी सपोर्ट करेल किंवा नाही करेल. मी डिपेंड नाही कोणावर. मी माझ्या लेवलला बनवत राहणार, कंटेंट क्रिएट करत राहणार, व्हिडिओ ब्लॉग्स सगळं अपलोड करत जाणार. वेळेचा खेळ असतो, मग मेहनत करत राहायची. एक दिवस आपलंही स्वप्न नक्की पूर्ण होणार, थांबायचं नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट कान मंत्र. तुम्ही जर कुठलाही तुम्ही ब्लॉग चालू करताय, कंटेंट चालू करताय, तुम्ही कुठलं म्हणजे जे काय पण तुम्ही चालू करताय ना, तर 4 लोकांचा तुम्ही कधीच विचार करू नका, कधीच नाही. ते तुम्हाला कधीच सपोर्ट नाही करणार कुठल्याच गोष्टीत. तुम्हाला तुमचं ध्येय समोर ठेवा, तुमचं स्वप्न समोर ठेवा. तुम्हाला करायचं आहे ना, बिंदास करा. तर माझंच बघा ना, माझं लहानपणापासून हेच आहे की मला दुसऱ्यांसारखी लाईफ नाही जगायची, नॉर्मल जिंदगी. म्हणजे यायचं, कामाला जायचं, प्यायचं, झोपायचं, कधीच नाही. अरे काहीतरी लाईफमध्ये ॲडव्हेंचर असला पाहिजे ना.
त्याशिवाय आयुष्य जगण्याची मजा कशी येईल, आहे का नाही? म्हणून आयुष्य फिरा, एन्जॉय करा, स्वतःची काळजी पण घ्या आणि तुम्हाला जे करायचं तुम्ही बिंदास करा. 4 लोक गेले उडत, ते त्यांचं कसं आहे, तुम्ही जे पण कराल ते तुम्हाला नावं ठेवणार. तुम्ही वरती गेले, तुम्ही श्रीमंत झाले, तुम्ही टॉप लेवलला गेले तरी तुम्हाला नावं ठेवणार. तुम्ही खालच्या लेवलला असतील तरी तुम्हाला नावं ठेवणार. तुम्ही जे चांगलं कराल ना तरी नाव ठेवणार, आणि ना चांगलं खराब कराल तरी नाव ठेवणार. म्हणून नाही सोडून द्यायचे 4 लोक. तर तुम्हाला जे बरोबर वाटते ते तुम्ही करा, लोकांचा विचार नाही करायचा. काहीतरी ॲडव्हेंचरस ठेवा आपल्या लाईफमध्ये, की शेवटला आपण जेव्हा आपलं वय होईल तेव्हा आपण असंच आपल्या आठवणी काहीतरी क्रिएट करा, की आपल्या वयात आपण काय केलं आहे, काय कमवलं आहे, किती फिरलो आहे. आपल्या सगळ्या आठवणी लक्षात राहतील, सगळ्या आठवणी जमा करा. कामधंदे सगळ्यांनाच आहेत, कोणाला नाही आहेत. सगळे बिझी आहेत आपल्या आयुष्यात. वेळ काढा. वेळ आज आहे तर उद्या नाही. वेळ कोणासाठी कधीच थांबत नाही. म्हणून प्रत्येक आयुष्याचा प्रत्येक क्षण जगा, एकूण एक क्षण. तुम्हाला कोणी सपोर्ट करो या ना करो, तुम्ही कोणाकडून कसली अपेक्षा ठेवू नका. तुम्ही तुमच्या लेवलला नडा. कारण माझं स्वतःचं इन्स्पिरेशन श्रीमान दादा आहे, बांधिलकी. मी आधीपासून त्या दादाचे ब्लॉग बघतो, दादाचे व्हिडिओ बघतो. जेव्हा पण कोणी डिप्रेशनमध्ये असतील ना, तेव्हा फक्त दादाची व्हिडिओ बघा, ते मोटिवेशन लाईन्स बघा. तो दादा जे पण बोलतो ना डायरेक्ट काळजाला भिडतं. म्हणजे त्या गोष्टी खऱ्या असतात, मनाला लागतात आणि ते खरंच आहे. आपण करून दाखवायचं. वेळ प्रत्येकाची येते, पण त्या वेळेसाठी लढत राहायचं, थांबायचं नाही. सालटे गेले तरी चालेल, पण मृदुबा कमी नाही झाला पाहिजे. कारण जेव्हा पण तुम्ही कुठलं तुम्ही जे पण तुम्ही काही सुरू करताय तर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच आहे 100%. जर प्रॉब्लेमच नसते आले तर सगळेच सुखी असते ना. कोणाला आपल्या संघर्षाचा घमंड झाला असता का? म्हणजे कोण असाच जर वरती गेला असता तर ती एक्साइटमेंट, तो आनंद, ती खुशी, त्याची काही व्हॅल्यूच नसती राहिली. म्हणून देव देतो, पण तो वेळ आल्यावर देतो. तसं त्या वेळेसाठी आपण लढायचं, कष्ट करायचे. आपण देवाला दोष देतो. प्रत्येकजण, खूप लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत की ना, सगळे देवाला दोष देतात की तुम्ही माझ्यावरच का असं करतात, म्हणजे मीच का. खरं तर देवाला दोष देऊ नका. म्हणजे ते तुमच्याबरोबर मुद्दामून घडवतात का? कारण तुम्ही ह्यातनं स्ट्रॉंग व्हा, तरच तुम्ही पुढे जाल. तुझ्यातला तू ओळख भावा. जेव्हा तुझ्यातला तू ओळखशील ना, स्वतःला ओळखशील ना तू, त्या दिवशी तू भावा अख्खं जग जिंकशील. तुला कोणाची गरज लागणार नाही. आता तुम्हाला एक सांगू का, म्हणजे माझं कसं होतं ना, माझं लहानपणापासून मला प्रवासाची खूप आवड, लहानपणापासून. फक्त तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. सायकल होती, मी सायकलवरून फिरायचो, म्हणजे आपल्या जवळपासच्या एरियात. मला लहानपणापासून स्वप्न होतं की आपली स्वतःची एक गाडी असावी आणि त्या गाडीवरून आपण कुठे कुठे फिरावं, आपलं हवं तिथे आपण मनमर्जीप्रमाणे एक आपण सगळं एक्सप्लोअर करावं, एवढी मला आवड आहे, इच्छा आहे मनापासून माझी. आणि तेव्हा वेळ नव्हती, पण मी माझी ती इच्छा सोडली नाही मी, की आपल्याकडून पूर्ण होत नाही तो सोडून द्यावं, वेगळ्या कॅटेगरीमध्ये बसावं. नाही, अजिबात नाही. मी पेशन्स ठेवला. ठीक आहे, आता नाही तर पुढे नक्की होईल आपल्याबरोबर आणि होतं भावांनो. असं नाही की नाही होतं. प्रत्येकाची वेळ येते, त्या वेळेतच आपल्याला भेटतं. जर तुम्हाला सगळ्या गोष्टी आयत्या भेटल्या असता तर त्याची आपल्याला काय व्हॅल्यू राहिली असती सांगा मला, आहे का नाही? म्हणून मला आता हळूहळू म्हणजे माझा जॉब लागला. त्या जॉबवरून मी माझी स्वतःची गाडी घेतली. हळूहळू मी माझी स्वप्न पूर्ण करत गेलो. आपली एक गाडी आली,
मग त्यानंतर मग यूट्यूब, त्याच्या अगोदर पण मी यूट्यूब लाईनमध्ये होतो, पण माझी वेगळ्या कॅटेगरीमध्ये असं म्हणजे मला तेव्हा काही ना काहीतरी करायचं होतं. आपलं लॉकडाऊनच्या वेळेला टिकटॉक आला, मग मी टिकटॉक वगैरे करत होतो. म्हणजे मला असं होतं की मला फेमस व्हायचं आहे, मला माझं नाव कमवायचं आहे कुठल्याही परिस्थितीत. मला नॉर्मल जिंदगी जगायचीच नाही पहिल्यापासून. मी हट्टी बोरग आहे, पण तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. मी पेशन्स ठेवले आणि काही ना काही आपल्याकडे जो मोबाईल होता त्या मोबाईलवरनं आम्ही ट्राय करायचं, व्हिडिओ बनवायला, कंटेंट बनवायला ट्राय करायचं. पण काय लागलं नाही आपल्या हाती, तरी मी काही सोडला नाही तो विषय. हळूहळू वेळ गेली सरकत. मग नंतर आपल्याकडे गाडी आली, तो जो आपल्याकडे चॅनल होता, मग तेव्हा पण मित्रांनी साथ नाही दिली, मग तो चॅनल बंद झाला. मग ते पण सोडून दिलं. मग नंतर मोठा गॅप टाकला, मध्ये फोकस केला मेहनतीवरती. हे असा धूर नव्हतो बघा. असे तुम्ही घोडबंदर रोडला आलात ना का, तुम्ही पावडर लावून नका येऊ, तुम्ही ऑटोमॅटिक गोरे व्हाल. आजचा हा प्रवास फक्त किलोमीटरमध्ये मोजण्यासारखा नव्हता. प्रत्येक वळणावर एक नवा अनुभव भेटला. रस्ते तेच होते, पण भावना वेगळ्या होत्या. कधी शांत, कधी वेगवान. पण एक गोष्ट कायम होती, राईड करण्याची ती जिद्द. सूर्य मावळतोय, पण आपला प्रवास इथे संपत नाही, कारण प्रत्येक एंडनंतर एक नवीन राईड सुरू होते. जर तुम्हालाही असेच राईड्स अनुभवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट राईडमध्ये.